आज कामगार मंत्र्यांकडे आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अशी एकत्रपणे एक अत्यंत महत्वाची अशी बैठक महाराष्ट्र ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन्स आणि असंख्य अशा मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या युनियन्स, या युनियन्सनी बऱ्याच दिवसापासून मागणी होती की सरकारने या ॲप बेस जेवढ्या कंपन्या पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि त्यांच्यासाठी काम करणारे असे जे कामगार आहेत, या कामगारांना सोशल असा जो फायदा व्हायला पाहिजे तो कोणत्याच प्रकारे मिळत नाही. सरकारने काही धोरणात्मक निर्णय त्या संदर्भात घेणं गरजेचं आहे. कामगारांच्या संदर्भामध्ये लेबर वर्कर म्हणून ज्याला विचार केला जातो, त्यांचं एक महामंडळ ज्या पद्धतीने तयार केलं गेलं त्यामध्ये या सगळ्यांना अंतर्भूत करता येतं का, तर ते करता येत नाही. म्हणून मग एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासाठी एखाद्या महामंडळाची केंद्राने त्या संदर्भातल्या काही सूचना, गाईडलाईन्स त्या सातत्याने देशभरातील सर्व गव्हर्नमेंट्सना दिल्या आहेत. परंतु त्यामध्ये कुठेही पुढे जाऊन राज्य शासनाने काहीतरी करावं ही जी भूमिका असली पाहिजे ती कुठेतरी दिसत नाही. आणि म्हणून हे सर्वच्या सर्व युनियन्स, त्यांच्याबरोबर असणारे लाखो कामगार जे सेवा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात करतात, त्यांची सेफ्टी असेल, त्यांची सुरक्षा असतील, त्यांचं आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची कोणीतरी, सरकार हे मायबाप असतं, त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी. ही अतिशय वाजवी अशी मागणी या युनियन्स गेली वर्षानुवर्ष करताय. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींशी